दक्षिण काशी समजला जाणारा पैठण शहरात नव्हे तर अवघ्या मराठवाड्यात प्रसिद्ध असलेली हर्षसी रेस्टॉरंटचे मुख्य संचालक राजन सातघरे आपल्यासोबत आहे। सातघरे साहेब, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की पैठण शहरातच नव्हे तर मराठवाड्यात आपण जे नाव कमवलं आहे ते हर्षसी रेस्टॉरंटच्या माध्यमातून, आणि हर्षसी रेस्टॉरंट हे आज पैठणमध्ये प्रथम क्रमांकाचं रेस्टॉरंट आहे। तर हे रेस्टॉरंट उघडण्यासाठी आपल्याला अशी कोणती कल्पना सुचली? यामध्ये महत्त्वाचं असं होतं की आपण पैठणमध्ये पूर्वी एक फूड व्यवसाय करत होतो। एक दुकान होतं आपलं शिवाजी पुतळ्याजवळ। त्या दुकानापासून आपण थोडंसं या क्षेत्रामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला। पहिल्यांदा वडापावचं यश आपल्याला तिथं मिळालं। त्या वडापावनंतर मग आपण हळूहळू माधवनगर इथं जे आपलं घर होतं त्या घराच्या जवळच एक छोटंसं रेस्टॉरंट सुरू करण्याचा प्रयत्न केला। यामध्ये आपल्याला पहिल्यांदा चांगलं यश मिळालं। छोटासा व्यवसाय जेव्हा वडापावचा आम्ही इथे सुरू केला, त्याच्यानंतर चायनीजचा व्यवसाय सुरू केला, चायनीज त्याच्यामध्ये वाढवलं। हळूहळू करत असं आम्ही आजपर्यंतच्या ज्या प्रवासात आहे ते आलेलो आहोत। आणि हा प्रवास ग्राहकांच्या आणि सर्वांच्या प्रेमाने झालेला आहे। आम्ही जे आजपर्यंत यश मिळवलंय ते सगळं ग्राहकांच्या जीवावर मिळवलेलं आहे। आणि हे सुंदर जेव्हा आम्ही स्वप्न बघतोय की हे सगळं चांगलं व्हावं, म्हणून आम्ही आमचा लोगोच मुळी महत्त्वाचा आहे की शुद्धता, सात्विकता आणि गुणवत्ता या 3 रेषेवर आम्ही ठाम आहोत। आणि त्यामुळेच आम्हाला या यशामध्ये जे ग्राहकांचं प्रेम मिळतंय ते वाढीस लागलेलं आहे। आम्ही जे पदार्थ पुरवतो ते पदार्थ चांगले असावेत, लोकांना लागतात तसेच असावेत। विशेषतः आपण हॉटेलमध्ये महत्त्वाचा विचार करतो की आपण जर दुसरीकडे कुठे गेलो हॉटेलमध्ये तर आपल्या काय अपेक्षा असाव्यात ते आपल्या या हॉटेलमध्ये महत्त्वाचं आपण रेस्टॉरंटमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। आज हॉटेलमध्ये आपण गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्यामध्ये आपण जे पदार्थ आहेत त्यांची पहिल्यांदा सरकारी लॅबद्वारे आपण टेस्ट केलेली आहे। आणि हे पदार्थ आपण पहिल्यांदा सगळ्यांना देतोय की जे पदार्थ टेस्टेड आहे आणि लॅबमध्ये टेस्ट असल्यामुळे त्याची शुद्धता ही निश्चित आहे। आपला यशाचा प्रवास खूप अभिनंदनीय आहे, पण त्यातली त्यात आपल्या रेस्टॉरंटमध्ये भेट देणारे जे पर्यटक आहेत, वारकरी आहेत, पैठण शहरातील नागरिक असो, तालुक्यातील नागरिक असो, लांबून आलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक असो, त्यांच्यासाठी आपण वेगळी अशी काही व्यवस्था करताय का? हां, आपल्याकडे सर्वांसाठी मुद्दाम व्यवस्था आहे। विशेषतः जे काही लोक येतात ते शुद्ध सात्विकता साठी येतात आणि हे शाकाहार जो आपण आहे त्याच्याकरता विशेष आपण लक्ष देतो की तो गुणवत्तापूर्ण असावा। वारकऱ्यांसाठी सुद्धा आपली वेगळी व्यवस्था आहे की ज्यांचे ते पदार्थ त्यांना जे नेहमी लागतात ते त्यांच्याच शुद्धतेने त्यांच्याच प्रकारे आपण त्यांना देतो। जैन समाजाचं एक महत्त्वाचं ठिकाण इथं आहे। ती जैन लोक जेव्हा इथे येतात तेव्हा त्यांच्याकरता विशेषतः आपण मुद्दा म्हणून त्यांच्याच लागणाऱ्या पद्धतीने आपण पदार्थ बनवतो। त्यामुळे राजस्थान वगैरे बऱ्याच ठिकाणचे जे क्लब आहेत त्यांचे जैन क्लब ते आपली मुद्दाम नाव इथं घेतात आणि आपल्याकडे लोकांना पाठवतात। एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ग्राहकाची तत्परता आणि सेवा ही जर केली तर या व्यवसायाला खरंच मरण नाही आहे। हा व्यवसाय अत्यंत चांगला आहे आणि आम्हाला जे यश मिळालंय ते यश यामुळेच मिळालेलं आहे की प्रत्येक ठिकाणी गुणवत्ता, सात्विकता पाहण्याचा आम्ही जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा तो आपण हून करतो आणि स्वतःहून करतो। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आता आपले जे पदार्थ बनतात ते फिल्टरच्या पाण्यामध्ये बनतात। आपण फिल्टरचं प्लांट इथं ठेवलेलं आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची अशुद्ध प्रकारचा पाण्याचा प्रकार इथं तुम्हाला मिळणार नाही। प्रत्येक गोष्ट ही आम्ही चेक करून घेतो, स्वतः चेक केल्यानंतरच प्रत्येक गोष्ट आम्ही सँक्शन करतो। यामुळे आमच्या पदार्थामध्ये जसं आम्ही आता पापड जरी असला तरी तो लिज्जत शिवाय वापरत नाही। आम्ही प्रत्येक गोष्ट ही अगदी चांगली जी आहे तीच वापरतो। त्यामध्ये कुठेही आम्ही लक्ष देतो आणि कुठेही आम्ही त्याच्यामध्ये कमीपणा येऊ देत नाही। म्हणजे एकंदरीत आपले सर्व प्रकार जे आहेत ते उच्च प्रतीचे आणि चांगल्या क्वालिटीचे असतात। तो तिसरा मुद्दा असा की
एखाद्या फॅमिलीला जर एखादा वाढदिवसाचा कार्यक्रम आपल्या रेस्टॉरंटमध्ये करायचा असेल किंवा साजरा करायचा असेल, त्याला त्यांच्यासाठी आपल्याकडे काय सोय आहे? याच्याकरता आपल्याकडे एक वेगळा हॉल आहे. या हॉलमध्ये आपण बर्थडे करता त्या लोकांना सोय करून देतो आणि विशेष ही सोय आपण पूर्णपणे मोफत देतो. हॉलचे कोणतेही रेंट अगर घेतला जात नाही. त्यामध्ये विशेषतः एसी सुद्धा हॉल आहे. एसी हॉलचे जे आहेत ते सुद्धा आमच्याकडे प्रोव्हिजन आहे आणि प्रत्येक किटी पार्टी असो, छोटे कार्यक्रम असो, 40 ते 50 लोकांचे कार्यक्रमापर्यंत अत्यंत चांगली सोय देण्याचा आपण मनपूर्वक प्रयत्न करतो. आपण खूप कष्टानं आणि ग्राहकांच्या मदतीनं हा व्यवसाय, जो व्यवसायाचं रोपटं लावलं होतं ते आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालं आहे. आपल्याला आणखीन भरभराटी मिळो याच्यासाठी संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या वतीनं आम्ही पुनश्च एकदा आपले अभिनंदन करतो, नाथचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. पैठण शहरातील नावाजलेले हर्षसी रेस्टॉरंटचे मालक, संचालक सौरभ सातघरे आपल्यासोबत आहेत. सौरभ सातघरे, आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या रेस्टॉरंटमध्ये कुठले पदार्थ आपल्याकडे उपलब्ध आहेत, ते मिळतात? आपल्या रेस्टॉरंटमध्ये पंजाबी डिश आहे, चायनीज आहे, त्याच्यानंतर पिझ्झा आहे, बर्गर आहे. पिझ्झा बर्गर सर्वप्रथम पैठणमध्ये आपल्या हॉटेलमध्ये सुरू झालं. त्याच्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्रीयन स्पेशल आहे. महाराष्ट्रीयन स्पेशलमध्ये आपल्याकडे शिंगुरी आमटी स्पेशल आहे, जी बाकी कुठंच भेटत नाही. ती आपली वैयक्तिक आपली स्वतःची स्पेशल आमटी आहे ती. आणि डाळबट्टी आहे परत आपल्याकडं. आमटीमध्ये आपलं स्पेशालिटी अशी की ती बाजरीच्या पिठापासून तयार होती. बाजरीचं पीठ असतं, त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या डाळी असतात त्याच्यामध्ये. बरं, याच्या व्यतिरिक्त मराठी समाजासाठी किंवा मराठी संस्कृतीतलं कुठलं आपल्याकडे पदार्थ आहेत? आपल्याकडे शिंगुरी आमटी आहे, डाळबट्टी आहे, पाटवडी आहे, काळ्या मसाल्यातली पाटवडी आहे आपल्याकडे. काळ्या मसाल्यातल्या स्पेशल भाज्या आहेत आपल्याकडं. या व्यतिरिक्त जैन समाजासाठी आपण, जर ते जैन समाजाचे लोक आले तर त्यांच्यासाठी आपण कुठले पदार्थ? आपल्याकडे जैन फूड सुद्धा आहे. पूर्ण आपण त्यांच्या भाज्या पूर्ण सेपरेट तयार करत असतो. म्हणजे एकंदरीत आपल्या बोलण्यावरून असं जाणवतं की कुठल्याही समाजाचं, कुठल्याही धर्माचं किंवा समाजाचं आपल्याकडं पर्यटक किंवा भाविक आला तर त्याच्यासाठी आपल्याकडं सर्व प्रकारचे पदार्थ उपलब्ध आहेत, ते आपण त्यांना पुरवतो. शेवटचं काय म्हणायचं आपलं? आपली शिंगुरी आमटी नक्की ट्राय करून बघा तुम्ही. शिंगुरी आमटी आपली स्पेशल आहे. आपली पिझ्झा बर्गर सुद्धा आपला आहे. पिझ्झा बर्गर आपले एकदम म्हणजे पैठण. एकंदरीत आपण सर्व पदार्थ पुरवतो. आपल्या तसं बोलण्यावरून जाणवतंय. आपले खूप खूप आभार, धन्यवाद.